आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। वाढती पाणी टंचाईमुळे हरणबारी व केळझर धरणातून उद्या पाणी सोडणार, आमदार दिलीप बोरसे यांच्या प्रयत्नांना यश। बागलाण तालुक्यात विक्रमी उष्णतेमुळे पार्श्वभूमीवर गावोगावी पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे। या पार्श्वभूमीवर जनतेला दिलासा देण्यासाठी आमदार दिलीप बोरसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हरणबारी व केळझर धरणातून तात्काळ पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती। त्याची दखल घेत आज सोमवारी मोसम व आरम नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार बोरसे यांच्याकडून देण्यात आली आहे। तालुक्यातील हरणबारी धरणाची साठवणूक क्षमता 1166 दशलक्ष घनफूट आहे। सद्यस्थितीत धरणात 663 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असून त्यापैकी 400 दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे। केळझर गोपाळसागर धरणात 572 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता असून 323 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे। त्यातील 160 दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे। तालुक्यात चालू वर्षी उष्णतेने विक्रमी पातळी गाठली आहे। सद्यस्थितीत तापमानाने 40 ओलांडले असून त्यामुळे गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे। सद्यस्थितीत पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची चिन्हे असून नदीकाठावरील गावांना देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप बोरसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून चालू सप्ताहात दोन्ही धरणातील पिण्यासाठी आरक्षित पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती। त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रविवारी दिनांक 17 पाणी सोडण्याबाबत आदेश दिले असून आज सोमवार दिनांक 18 सकाळी हरणबारी व केळझर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे। यामुळे पाणी टंचाई सामना करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे। जनतेने पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन देखील आमदार दिलीप बोरसे यांनी केले आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी कैलास पवार।